भारतात आधी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दिले जात होते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतातील लोक बँकेच्या एफ-डी योजनेमध्ये आणि पोस्टाच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत होते. पण अलीकडे लोकांचा माइंडसेट चेंज झाला आणि आता अधिकचा परतावा मिळावा म्हणून लोक शेअर मार्केटकडे वळू लागले आहेत. तसेच ज्या लोकांना शेअर मार्केटचे विशेष ज्ञान नाही ते लोक एस-आय-पी करत आहेत. म्युच्युअल फंड एस-आय-पी मधील गुंतवणूक अलीकडील काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून भारतीयांना यातून चांगला परतावा सुद्धा मिळतोय. दरम्यान आज आपण ₹500 एस-आय-पी केल्यानंतर 5, 10, 15 आणि 20 वर्षानंतर गुंतवणूकदारांना किती परतावा मिळू शकतो, एस-आय-पी आपल्या गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने लखपती बनवते, या संपूर्ण विषयाबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मंडळी, खरं तर बहुतांशी लोक दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्यासाठी एस-आय-पी करतात. काही लोक मासिक 5,000 ची एस-आय-पी करतात, तर काही लोक अवघ्या ₹500 एस-आय-पीतूनही चांगला फंड तयार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला ₹500 एस-आय-पी केल्यानंतर म्हणजेच प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये ₹500 गुंतवणूक केल्यानंतर 5, 10, 15 आणि 20 वर्षानंतर गुंतवणूकदारांना किती परतावा मिळू शकतो याची माहिती देणार आहोत. ₹500 एस-आय-पी 20 वर्ष केली तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडमध्ये ₹500 एस-आय-पी केली तर त्याला ॲव्हरेज 12% दराने 20 वर्षांनी ₹4,99,574 मिळतील. यामध्ये ₹1,20,000 त्या गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित ₹3,79,574 हे त्या व्यक्तीला मिळालेले रिटर्न आहेत. ₹500 एस-आय-पी 15 वर्षांसाठी केली तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडमध्ये ₹500 एस-आय-पी केली तर त्याला ॲव्हरेज 12% दराने 15 वर्षांनी ₹2,52,288 मिळतील. यामध्ये ₹90,000 त्या व्यक्तीची गुंतवणूक असेल आणि उर्वरित ₹1,62,288 हे त्या व्यक्तीला रिटर्न मिळणार आहेत. ₹500 एस-आय-पी 10 वर्षांसाठी केली तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडमध्ये ₹500 एस-आय-पी केली तर त्याला ॲव्हरेज 12% दराने 10 वर्षांनी ₹1,16,170 मिळतील. यामध्ये ₹60,000 त्या गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित ₹56,170 हे त्या व्यक्तीला मिळालेले रिटर्न आहेत. ₹500 एस-आय-पी 5 वर्षांसाठी केली तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडमध्ये ₹500 एस-आय-पी केली तर त्याला ॲव्हरेज 12% दराने 5 वर्षांनी ₹41,243 मिळतील. यामध्ये ₹30,000 त्या गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित ₹11,243 हे त्या व्यक्तीला मिळालेले रिटर्न आहेत. मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.